नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम खास असं पारंपरिक पद्धतीने मुखवास। तर चला तर मग यासाठी विशेष म्हणजे यासाठी आपण वापरलेल्या बनारसी पानाचं झाड मी माझ्या घराच्या कुंडीत लावलेलं आहे। तर हा वेल आहे ना एकदम सुंदर असा आलेला आहे बघा तुम्ही, आणि ह्याच पानापासून आपण मुखवास बनवणार आहोत। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। आणि बघा आता आपण पानं तोडून घेऊया आणि पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, धुतल्यानंतर पुसून घ्यायचे आहेत। हा मुखवास आहे ना 4-5 दिवस हमखास टिकतो। जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता। काय आता पाऊस चालू आहे ना त्यामुळे। तर आता बघा चिरून घेतलेला आहे आपण, त्यामध्ये बडीशेप टाकलेली आहे, धनाडाळ टाकलेली आहे, त्यामध्ये घालणार आहोत आपण कलरवाली बडीशेप, त्यामध्ये घालणार आहोत तुटी फुटी। त्यानंतर आता सुकं खोबरं मी किसून भाजून घेतलेलं आहे तेही टाकलेलं आहे। त्यामध्ये घालणार आहोत आपण गुलकंद आणि त्यामध्ये आपण सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहोत। अशा पद्धतीने आपला रेडी झालेला आहे। आता हा जेवल्यानंतर आपण मुखवास खाल्लेला पचण्यासाठी खूप चांगला असतो, नक्की करून बघा। चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर एक लाईक करा, नवीन असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता नक्की सांगा।